तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती आर्ट फेस्टिवलचं 2024 आयोजन करण्यात आलं। या ठिकाणी आयोजित चित्रांच्या दालनाचं उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी शिवसैनिक आणि स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती। दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा अशी टॅगलाईन देऊन सध्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक नवा जो दालन आहे ते उभं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी महाराष्ट्रातून योगदान दिलं अशा सर्व पराक्रमी योद्ध्यांची चित्र आणि त्यांच्याबद्दलचे जे माहिती आहे ती या संपूर्ण दालनात लावलेली आपल्याला पाहायला मिळाले। थोड्याच वेळापूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण दालनाचं उद्घाटन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर कालच निकाल आलेला होता आणि त्या निकालानंतर जर अशी टॅगलाईन मिळाली की दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, म्हणजे पक्षाला नेमकं सांगायचं काय आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा नेमका मेसेज काय हा सुद्धा महत्त्वाचा आहे। आणि आता दालन पाहण्यासाठी या परिसरात मोठ्या संख्येने जे नागरिक येत आहेत, सर्वसामान्य मुंबईकर येत आहेत, ते सध्या आता हे दालन पाहण्यासाठी गर्दी करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। 2022 पासून आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं महोत्सव, युवा आर्ट महोत्सव आता यावर्षी सुरू, पुढचे 4 दिवस खरं तर प्रेक्षकांसाठी खुलं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।